तुम्हाला सांगते, जेव्हा आपण आपल्या आयुष्याला रोमॅन्टिसाइज करतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यावर असलेलं प्रेम खूप वाढतं आणि आपल्याला चहूबाजूंनी आयुष्यामध्ये प्रेम आकर्षित करता येतं. याकरताच 5 अफर्मेशन्स मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या इमोशनल फ्रिक्वेन्सीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मार्गदर्शन करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आपण 5 अशी अफर्मेशन्स बघणार आहोत जी तुम्हाला तुमच्या आयुष्यावर असलेलं प्रेम वाढवायला मदत करतील. यू विल फील रोमॅन्टिक आणि ऑफकोर्स त्याचा फायदा म्हणजे यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग रोमॅन्स इन युअर लाईफ. ओके, सो नंबर 1 अफर्मेशन म्हणजे आय ॲम हिरोईन ऑफ माय लाईफ्स मूवी. मी माझ्या आयुष्याच्या चित्रपटाची नायिका आहे. जस्ट से दॅट अँड सी हाऊ इट फील्स. इट फील्स अमेझिंग, राईट? सो आपल्याला यावर विश्वास ठेवायचा आहे. जसं चित्रपटामध्ये नायिकेच्या आयुष्यात बरंच काय काय घडतं ना, चढ उतार होतात, पण इन दी एंड सगळं छान होतं. तर यावर आपल्याला आता भरोसा ठेवायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे की मी आयुष्यात कुठेही असू शकेल. की कधीतरी एखाद्या ब्रेकअपच्या सिच्युएशनमधून तुम्ही जाता आहात, किंवा यू आर बीन गोस्टेड, किंवा यू आर फेसिंग अ डिवोर्स प्रॉब्लेम. जे काही असेल, इट्स ओके, इट इज गोइंग टू बी ओके इन दी एंड. याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमच्या चित्रपटाची नायिका आहात आणि तुम्ही हे आयुष्य जगता आहात चित्रपटासारखं. अशा पद्धतीने तुम्ही आयुष्य जगा अँड सी हाऊ इट फील्स. आय एम शुअर मॅजिक विल कम इन ऑन युअर वे. ओके, सो दॅट्स नंबर 1 अफर्मेशन. नंबर 2 म्हणजे आय एम सेफ अँड प्रोटेक्टेड अँड गॉड इज विथ मी. ओके, जस्ट से दॅट हाऊ इट फील्स. खूप रिलॅक्स वाटायला लागतं, राईट? सो आपल्याला आपल्या आजूबाजूला जी माणसं असतील ना, तुमच्या आजूबाजूला ज्या मॅस्क्युलिन फिगर आहेत समजा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमचे वडील आहेत, तुमचा नवरा आहे, तुमचा बॉयफ्रेंड आहे, किंवा आजूबाजूला अजून काही जी माणसं आहेत जी तुम्हाला प्रोटेक्ट करतात, प्रोव्हाइड करतात, विच इज ऑल गुड. पण कधी कधी तीसुद्धा माणसं आहेत ना, तेही त्यांच्या स्ट्रगलमधनं जात असतात, इमोशनल रोलर कोस्टरमधनं जात असतात. त्यावेळेला प्रत्येक वेळी ते आपल्याला मदत करतीलच असं नाही, आणि त्यावेळेला आपण त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणूनच बघायला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला एक नातं बनवायचं आहे ते युनिवर्सशी, डिव्हिनिटीशी, गॉडशी. ओके, जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर तुमच्या आतमध्ये जे दैवी तत्व आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा आय एम सेफ अँड प्रोटेक्टेड आणि ही इज विथ मी. म्हणजे ती एक एनर्जी माझ्यासोबत आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये काय कुछ तर उखाडले मी असं. सो हे स्वतःला जेव्हा आपण सांगतो ना, म्हणजे आय बिलीव्ह दॅट आय एम गॉड्स फेवरेट चाइल्ड आणि ही इज विथ मी, आय एम सेफ अँड प्रोटेक्टेड, असं जेव्हा मी स्वतःला सांगते ना, तेव्हा कुठलीही सिच्युएशन असू देत, आय फील ओके. आणि मला असं वाटतं की ठीक आहे ना, तो माझ्यासोबत आहे, तो आय विल सरेंडर ऑल माय प्रॉब्लेम्स आणि मला जे करायचं ते मी करते आहे, बाकी तो बघून घेईल माझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे. सो त्या पद्धतीने गोष्टी घडतील. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जात असेल तरी इट्स ओके, इट्स गॉड्स प्लॅन असं आपण भरोसा ठेवू शकतो आणि आपण आपल्या आयुष्याला अजून जास्त रोमॅन्टिक बनवू शकतो, बिकॉज यू आर बीन टेकन केअर ऑफ बाय गॉड हिमसेल्फ. ओके, अशी जेव्हा भावना आपल्या मनात येते, इट फील्स ग्रेट. सो दॅट्स नंबर 2 अफर्मेशन. नंबर 3 अफर्मेशन म्हणजे माय बॉडी इज माय बेबी. हे अफर्मेशन मी प्रॅक्टिस करते आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, आपण समजा आई आहोत आणि आपल्याला एक मूल आहे, तर आपलं मूल ही आपली प्रायोरिटी आहे ना, राईट? सो एका आईची मूल ही प्रायोरिटी असते. तिच्या आयुष्यात काहीही उलथापालथ होत असेल, जसे ती एका कामात आहे, पण बाळ जेव्हा रडायला लागतं तेव्हा ती बाळाकडे येतेच ना. सो हा थॉट आपल्याला द्यायचा आहे की माय बॉडी इज माय बेबी. आणि त्याच्यामुळे काय होणार माहिती आहे की आपण करिअरमध्ये बिझी असतो, पैसे कमवण्यात बिझी असतो, रिलेशनशिप्समध्ये व्यस्त असतो, सगळं ठीक आहे. पण ज्यावेळेला शरीराची गरज असते ना, त्यावेळेला आपण सगळं हातातलं काम सोडून शरीराकडे लक्ष देतो आणि ते मोटिवेशन आपल्याला आपोआप मिळत जातं, कारण आपण सांगितलेलं असतं की माय बॉडी इज माय बेबी. मग बेबीची काळजी तर घेणारच ना आपण. सो त्यामुळे आपलं एकदम ऑटो पायलट मोडमध्ये आपल्याला अशी मोटिवेशन मिळायला लागते की हेअर केअर रुटीन मी फॉलो करणार, मी स्किन केअर रुटीन फॉलो करणार, आय विल एक्सरसाइज रेग्युलरली, किंवा माझ्या शरीराला काही दुखत खुपत असेल तर मी डॉक्टरांकडे जाणार, औषध घेणार, हे सगळं. सो त्यामुळे हे अफर्मेशन आपण जेव्हा प्रॅक्टिस करायला लागतो, आपल्या शरीरावर असलेलं प्रेम वाढतं आणि वी फील गुड, राईट? सो दॅट्स इम्पॉर्टंट आणि त्याकरता हे तिसरं अफर्मेशन आहे. चौथं अफर्मेशन आहे ते म्हणजे वन ऑफ माय फेवरेट, ती म्हणजे आय एम क्वीन. ओके, जस्ट से दॅट अँड हाऊ इट फील्स. इट फील्स अमेझिंग, राईट? सो मी हे अफर्मेशन नेहमी प्रॅक्टिस करते आणि मी स्वतःला राणीसारखं ट्रीट करते आणि
आय इमॅजिन की माझ्या डोक्यावरती एक इनविजिबल क्राऊन आहे. माझे केस हा माझा एक क्राऊन आहे अँड आय एम क्वीन ऑफ माय लाईफ. सो प्रत्येकाचे लाईफमध्ये रूल्स असतात, तसे क्वीनचे पण रूल्स असतात. आपले वी ऑल हॅव रूल्स, राईट? सो माय रूल्स माय लाईफ असं. सो जी राणी आहे ना, जी मी म्हणते डिझनी प्रिन्सेसवाली राणी तुम्ही आहात, आणि जस्ट इमॅजिन ती राणी इतरांची प्रजेशी कशी वागते. काइंड असते, नर्चरिंग असते, लव्हिंग, केअरिंग वगैरे असते ना. सो यू आर दॅट क्वीन, जस्ट बिलीव्ह दॅट. आणि त्यामुळे तुमच्यातली ती नर्चरिंग ऊर्जा आहे ना, ती भरभरून बाहेर येईल. जी फेमिनिन एनर्जी आहे ती बाहेर बाहेर येईल आणि यू विल फील अमेझिंग. ॲट द सेम टाईम जे लोक तुमच्या किंगडममध्ये रूल्स पाळणार नाही तुमचे, किंवा तुमच्याशी डिसरिस्पेक्टफुल वागतील, डिसओबे करतील तुम्हाला, तुम्ही राणी त्यांना दंड पण देऊ शकते. म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपण त्या व्यक्तीला गोस्ट करू शकतो, किंवा त्या व्यक्तीला नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन क्रिएट करू शकतो, वॉट एव्हर. सो अशा व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यातनं घालवून पण देऊ शकतो, आपल्या राज्यातनं घालवून देऊ शकतो, राईट? सो ती पॉवर तुमच्याकडे आहे. सो याकरता आपल्याला स्वतःला सांगायचं आहे की आय एम क्वीन, अँड दॅट मेक्स यू फील अमेझिंग. इट मेक्स यू फील रोमॅन्टिक अबाउट युअर सेल्फ, युअर लाईफ, राईट? सो त्याकरता हे अफर्मेशन आहे. त्याच्यानंतर 5th अफर्मेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ते म्हणजे आय एम ओपन टू न्यू पॉसिबिलिटीज, न्यू एक्सपिरियन्सेस अँड प्लेजर इन माय लाईफ. जस्ट से दॅट. म्हणजे इट इज ऑलमोस्ट लाईक तुम्ही एक असा दरवाजा उघडता आहात आणि नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन एक्सपिरियन्सेस, प्लेजर या सगळ्या गोष्टींना आतमध्ये घेता आहात. इट फील्स अमेझिंग. आणि जेव्हा तुम्ही हे सांगता ना, तेव्हा ऑटोमॅटिकली असं व्हायला लागणार आहे की कुठून ना कुठून तरी नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन एक्सपिरियन्सेस तुमच्या आयुष्यामध्ये येतील. आणि ज्या ज्या घटना तुमच्या आयुष्यात घडत आहेत ना, ट्रस्ट यू मी, दीज आर जस्ट सिच्युएशन्स. त्याला गुड किंवा बॅड आपण आपल्या विचारातनं बनवत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक एक्सपिरियन्ससाठी, कुठलाही एक्सपिरियन्स असेल, ब्रेकअपचा असेल, घटस्फोटाचा असेल, जे काही एक्सपिरियन्सेस तुमच्या आयुष्यात येतील ना, जस्ट बी ओपन आणि ते एक्सेप्ट करा, त्याच्यातनं लर्न करा अँड ग्रो, कम आउट ऑफ इट. ती आपल्याला प्रेरणा मिळते, कारण आपण त्याकडे फक्त एक एक्सपिरियन्स म्हणून बघतो. ओके, कुठल्याही पेनकडे आपण एक्सपिरियन्स म्हणून बघतो. सो तो एक्सपिरियन्स तुम्ही स्वतःला देण्यासाठी सज्ज आहात, असा एक युनिवर्सला आपण मेसेज पाठवतो आहोत. त्यामुळे युनिवर्सला वाटतं की वाव, दिस वुमन इज रिअली रिअली ब्रेव्ह, आणि जे एक्सपिरियन्स मी हिला देतो आहे, शी इज ओपन टू रिसीव्ह दॅट. ठीक आहे, तिला नवीन नवीन छान छान एक्सपिरियन्स अजून देऊया. सो दॅट इज अगेन माय थॉट प्रोसेस. सो अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करायला लागतो ना, अ लाईफ फील्स ग्रेट. आणि दॅट इज द नेक्स्ट अफर्मेशन, ते म्हणजे आय एम ग्रेटफुल फॉर माय लाईफ. असं स्वतःला सांगायला लागा, रोज सांगायला लागा. आय एम ग्रेटफुल फॉर माय लाईफ अँड आय लव्ह माय लाईफ. हे 2 अफर्मेशन्स. ओके, त्यामुळे काय होणार आहे माहिती आहे, तुम्हीच विचार करा की हिंदू मायथॉलॉजी, फिलॉसॉफी जे काय आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 84 दशलक्ष काहीतरी जन्म घेतल्यानंतर मनुष्य योनीमध्ये जन्म मिळतो. तर हा जन्म आपल्याला मिळालेला आहे, ही आपल्याला एक संधी मिळालेली आहे. आणि आपला रिस्पॉन्स मग काय असला पाहिजे? ग्रेटफुलनेस, राईट? सो आपल्याला हा एक्सपिरियन्स करण्याची संधी मिळते आहे. त्याकरता आपण ब्रह्मांडाला मेसेज पाठवत आहोत की आय एम ग्रेटफुल फॉर माय लाईफ अँड आय लव्ह माय लाईफ. आणि ज्यावेळेला आपण असं जेव्हा अशा एनर्जीने आयुष्य जगायला लागतो, तेव्हा अर्थातच एनर्जी अट्रॅक्ट्स एनर्जी, आणि त्यामुळे रिझोनन्स होणार आहे. आणि तुम्हाला अशा अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला परत परत असं म्हणायला लागेल की वाव, आय एम ग्रेटफुल फॉर माय लाईफ अँड आय लव्ह माय लाईफ. ओके, सो ही सगळी अफर्मेशन्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला ही अफर्मेशन्स कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. सेंडिंग यू लॉट ऑफ लव्ह. बाय.